रोजनिशी म्हणजे जर्नलिंग या भल्या मोठ्या इंग्रजी शब्दामध्ये लपलेली जुनी संकल्पना. रोजनिशी डायरी लिहिणे म्हणजे काय? आपल्या रोजच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींचं टीप लिहिणे किंवा मनातील विचार लिहिणे, या गोष्टीवर कथा लिहिणे, निबंध लिहिणे, गाणे लिहिणे, आणखी खूप काही. रोजनिशी किंवा जर्नलिंगमध्ये तुम्ही अशा गोष्टी लिहिता येऊ शकता ज्या तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही किंवा सांगितलं तरी या गोष्टी कोणाला कळतील असंही नाही. एखादी गोष्ट फक्त आपल्याला कळली किंवा वळली तरीही पुष्कळ असते. सर्वांनाच आपल्याबद्दल सर्व काही माहीत असणे हे प्रत्येक वेळेस गरजेचेच नसते. आपल्याला सवय असते राग आला की लगेच तोंडावर बोलायचं, त्या क्षणीच काढायचा किंवा दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलायचं. या परिस्थितीचे दोन परिणाम होतात. एकतर राग लगेच न विचार करता बोलून दाखवलं की समोरचा दुखावला जातो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल दुसऱ्या कोणालाही सांगणे म्हणजे चुगल्या करणे नाही का? एवढ्या सगळ्या गोष्टी वाढत. तर यावरचा एक मात्र पर्याय किंवा एक चांगला पर्याय म्हणजे रोजनिशी किंवा रोजची डायरी लिहिणे किंवा जर्नलिंग. रोजनिशी जर्नलिंगचे प्रकार: ग्रॅटिट्यूड जर्नल, आभार व्यक्त करणारी वही. ही रोजनिशी आपण आपल्या जवळ ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल या विश्वाला किंवा ईश्वराला धन्यवाद करतो. प्रार्थना रोजनिशी हा प्रकार आपल्या घरात किंवा आपल्या ओळखीमध्ये पुष्कळ लोक करत असतात. यात आपण देवाचे नामस्मरण लिहितो, राम राम किंवा श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे आपण रोज देवाचे नामस्मरण लिहित असतो. मोटिवेशनल कोट्स किंवा सुविचार लिहिणे. आता हा प्रकार आपण शाळेच्या फळ्यावर रोजच बघायची किंवा हजेरी क्रमांकानुसार लिहिलासुद्धा आहे. शाळा सुटली व ही गोष्टही लांब गेली. तुम्ही तुमच्या रोजनिशीमध्ये तुम्हाला आवडेल, प्रेरणा देईल असा छान सुविचार लिहू शकतात. अशा अनेक प्रकारे तुम्ही जर्नलिंग करू शकतात. आता खूप महागाची डायरी आणायची, सुंदरच अक्षर हवे असे काही नियम रोजनिशी जर्नलिंगसाठी नाहीत. आपल्याजवळ असलेल्या कोणत्याही वहीवर, मोबाईल, लॅपटॉप कशावरही आपण जर्नलिंग करू शकतो. जर तुम्ही भावनिक काही लिहित असाल तर तुमचे अश्रू सामावून घेण्याची ताकद ही तुमच्या कागदाच्या वहीतच आहे. एक साधी रफ रजिस्टर येतं ना, त्यालाही आपण चिडचिड वही किंवा कोप वही करा. जुन्या काळात कसे कोपभवन असायचेत, राग आला की लोक तिथे जायचेत, तसं आपण एक चिडचिड वही किंवा कोपवही ठेवायची. शक्यतो या वहीत लिहिण्याची सवय कालांतराने कमी करत जायची. सुरुवातीला ही चिडचिड वही जास्त प्रमाणात भरेल, पण हळूहळू यात लिहिण्याचे प्रमाण कमी होईल आणि जी आपल्याला सकारात्मक रोजनिशी आहे ती चांगल्या विचारांनी भरायची. जर्नलिंग तुम्ही रोज, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा, महिन्यात किंवा जेव्हा तुम्हाला लिखाण करायचं मन असेल तेव्हा करू शकतात. तुमची रोजनिशी जर्नल तुमचे नियम. रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्ही तुमचे नियम ठरवू शकतात. तुमची रोजनिशी तुमचे नियम. तुमच्यावर कोणी बळजबरी करू शकत नाही. यात तुमचं स्वातंत्र्य तुम्ही जपू शकतात. रोजनिशी लिहिण्याचे फायदे: स्वतःचा शोध लावणारे शास्त्रज्ञ तुम्ही बनू शकतात. जगातील सर्वात भारी व्यक्ती शोध लावण्यासाठी तुम्ही स्वतःच असतात. तुमची आवड निवड, तुम्हाला आनंद देणारे विषय, तुमचे कामे का होतात, का होत नाही, वेळ का मिळत नाही किंवा वेळ का जात नाही, हे सर्व विषयावर आपण छान शोधून त्यावर लिहायचं रिसर्च पेपर म्हणजे रोजनिशी. मीचा शोध घेणारी शोधवही रोजनिशी. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.